नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त मजेत असाल. तर मंडळी, आज आहे बघा श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आणि आज तर माझा उपवास आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर आज थोडं लवकर उठल्या बघा. मी 6ला उठायचं म्हणली होती, तरी पण 6:30 वाजले. तर आत्ता जस्ट उठलेले आहे. उठल्या तुम्हाला भेटली बघा. तर मंडळी, आता पटकन आपण अंगण सडा रांगोळी करूया, सगळी कामं आवरूया. आणि आज आपल्याला जायचं आहे शिरोळला, जे आहे इचलकरंजी तालुक्यात, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात. आणि बघा, कालचा व्हिडिओ एडिटिंग करायचा होता आणि काल थोडंसं कंटाळा आला होता म्हणताना भांडी पडली तसून माझी. आता मला पटकन एवढी भांडी घासायची आहेत. किचन सगळं क्लीन करायचं आहे. इकडे बघा, सगळी झोपलेत अजून. पिल्लू बघा, आमचे पिल्लू झोपले. पिल्लू आमच्या थंडगार हवा सुटलेली आहे. काहीच वातावरण एकदम छान झाले बघा. तर मंडळी, इकडे बघू शकता तुम्ही, किचन ओटा पण एकदम मी छान असं क्लीन करून घेतला इकडं. आणि इकडे बघा, गरमागरम सकाळची चहा पण शिजायला लागल्या. आणि इकडे बघा, छान अशी मी देवपूजा पण करून घेतली. चला आता आपण अंगणात जाऊया. तर इकडे बघा, छान अशी मी सडा रांगोळी पण करून घेतलेली आहे. आणि उंबरठ्यावर छानशी रांगोळी पण काढली बघा. आणि लगेच पुसली पण गेली बघा. चला तर चहा देऊया आपण. आहो ना, आज 14, उद्या 15 उठ जरा. तर मंडळी छान अशी आंघोळी पण केली. मस्त असा इबती पट्टा वगैरे वडला, हळद कुंकू पण लावली. छान अशी पूजा वगैरे मस्त अशी करून घेतलेली आहे बघा. तर मंडळी, सगळं आवरलेलं आहे. आता पटकन आपल्याला काहीतरी स्वयंपाकाला बनवायचं आहे. आज आपल्याला जायचं आहे शिरोळला, तुम्हाला काल सांगितलं होतं. तर मंडळी, शिरोळसोबत आपल्याला आज जायचं आहे बघा नरसोबावाडीला पण, का तर तिथं जवळच आहे नरसोबावाडी पण. मग नरसोबावाडी करून येताना बघा, मिरजेता माझी बहीण आहे, आमच्या काकाची मुलगी, तर तिला भेटून यायचं आहे बघा. तर चला गाईज, इकडं आमच्या आहो काय करायला बघूया. तर बघा गाईज, इकडं आमच्या आहो आहेत परस बागेत आणि खुरपण चालू आहे. खुरपण मी किती दिवसात इथं आले की बघते आणि म्हणते आता खुरपायला पाहिजे. तर गाईज बघा, इथं आमच्या ह्यांनी खुरपून घेतलं सगळं व्यवस्थित. याला पाणी नाही, खुरपायला काय दमवते का. पाणी नसल्यामुळं काय झाडांना बघा, झाडं किती छान वाढलेत, खरं पाणी नसल्यामुळं झालेत. तरी मध्ये पाऊस पडल्यामुळे उचलले सगळी झाडं. ही मिरचीची बघा, ही मिरची झाडं आहेत, सोबत वांगी. तर गाईज बघा, आज स्कूलमध्ये मुलांचा रिझल्ट पण आहे. युनिट टेस्ट फर्स्ट झालं ना, तर त्याचा रिझल्ट पण आज आहे बघा. त्यामुळे स्कूलला सुट्टी होती आज. पण आम्हाला लवकर जायचं आहे, का तर शिरोळमधलं हॉस्पिटल बघा दुपारी 2 वाजता बंद होतं आहे. त्यामुळे पटदिशी आम्हाला निघायचं आहे. म्हणून काय, आता जर मुलांचं तिघांचं पण रिझल्ट बघायला गेलो ना, 1 तास तर आमच्या शाळेमध्ये जाते टाईम. त्यामुळे म्हटलं आजच्या दिवस राहू दे. आता चालले बघा, स्वयंपाक इकडे करून घ्यायचं पटदिशी. इकडे बघा, कणिक मळून घेतले, छान अशी चपाती बनवून घ्यायची. तर गाईस, यांना सगळ्यांना जेवण वाढून दिले बघा. जेवण आले, मस्त अशी मटकीची पातळ भाजी आहे, चपाती आहे. दादी का याददाश्त और शरीर कमजोर हो चुका है. लीना की एक छोटी शरारती बहन भी है जिसका नाम है पॉपी. रात में लीना आता मी माझ्यासाठी बनवायला बघा इकडे मस्त अशी शाबू, का तर माझा आज उपवास आहे, त्यामुळे माझ्यासाठी शाबू बनवणार आहे. तर चला गाईस, सगळेजण आवरली ते आता जाऊया. झालं सगळ्यांचं आवरून? तर सगळ्यांचं आवरलंय बघा. काय आता निघालोय आम्ही. चला. तर गाईस, आता आपण आलोय बघा जतमध्ये. आता आपल्याला घ्यायचं आहे मुलांना स्कूल ड्रेसेस, का तर उद्या आहे ना 15 ऑगस्ट. तर आपल्याला बघा मोगलीच्यातनं स्कूल ड्रेस घेऊन मग जायचं आहे पुढं. तर काय, जतमध्ये स्कूलचे ड्रेस वगैरे घेतले बघा. आणि आता आम्ही निघालोय परत सांगलीला. त्यांनी कुठे गेली ग? टेस्ला गाडी. त्यांनी ती गेल्या पाक पोलीस गाडी टेस्लाची.
समर्थ बघा मधीपर्यंत आलाय, इथं थांबलाय. जातो म्हणतो कवठे मकाळा मामाच्या दुकानला चाललाय बघा. काय झाले म्हणते ते एवढं वरडायला काय झालंय? तर गाईज ही आहे बघा कृष्णा नदी. तर गाईज आता आपण सांगली जिल्ह्यात नसून कोल्हापूर जिल्ह्यात आहे बघा. है ना? तर गाईज आता आपण येऊन पोहोचले बघा शिरोळमध्ये. आता दवाखान्याकडे जायचं बघा. तर गाईज हे आहे बघा हॉस्पिटलचं रोड आहे आणि त्या पुढे नारळ झाड दिसते ना, ते समोर गेलं की हॉस्पिटल आहे. आनंद क्लिनिक, आनंद अस्थमा क्लिनिक. तर गाईज आता आमचं दवाखान्यातलं काम झालंय बघा. इंजेक्शन वगैरे घेतल्यानंतर सासूबाईंना एक इंजेक्शन घेण्यासाठी आम्ही इकडे येतोय बघा एवढे लांब. तर एका इंजेक्शनला बघा गाईज 2,500 रुपये घेते. In 100 meters, turn left onto Rusinhawadi Road. पण तेवढे एक इंजेक्शन घेतलं ना गाईज पेशंट मात्र Turn left onto Rusinhawadi Road. तर आता आम्ही गाईज शिरोळमधनं बघा इथे एक 6 किलोमीटर अंतरावर नरसोबावाडीचं मंदिर आहे. आपण जाऊया नरसोबावाडीला आता दत्तगुरूंच्या मंदिरात. तर गाईज आता आपण पोहोचले बघा नरसिंहवाडी म्हणजे नरसोबावाडीत. आता आपल्याला जायचं आहे इकडं मंदिराकडं. तर गाईज बघा आता मंदिराकडे जाताना ही मेन गेट लागते. आता In 200 meters, turn आतमध्ये left. जायला बघा 50 रुपये तिकीट आहे. कार आतमध्ये घेऊन जायला, माणसांना नाही. तर गाईज आता आपण पोहोचलोय बघा मंदिर परिसरात. इकडे दुकानं वगैरे आहेत बघा. आणि तर काही चाललोय बघा आता आपण मंदिराकडे आणि बरोबर येऊन पोहोचायला पाऊस लागलाय बघा. इकडं भिजत भिजत जायला लागलोय गाईज. दादा नारळ कितीला आहे? 80. फक्त नारळ का अजून काय काय सगळं पेढे पण आहे का सोबतच? 80 रुपये सगळंच आहे. तर गाईज इकडे बघा प्रसाद वगैरे घेतला आम्ही आता. तर गाईज चला आता आपण जाऊया खाली. नदीपाशी मंदिर आहे. पाणी बघू शकता तुम्ही गाईज. पाणी बघा किती वर आले. पाणी पाणी भरपूर आले गाईज. हळूहळू चला. ते हां ते वरला पण नव्हतं नाही होते गेट सारखं. हां आता सगळं तुझं काम. हे खाली बघून चल. हे वर जे गेट सारखं आहे ना गाईज वर, ते मला वाटतं दर्शन रांग आहे वाटतं. ते अगोदर नव्हतं बघा. आता आता तयार केले बघा हे. तर गाईज आता इकडं पण माकडे येऊ लागली बघा. सन्निधी लय पुढे पुढे जाऊ नकोस, पडशील बिडशील. चला आता आपण जाऊया. इथे नदीमध्ये पाय धुवून घेऊया अगोदर. सन्निधी पुढे जाऊ नकोस. हो घे पायरीवर पाय दे. इथल्या येतं पाय धुवून घे. लय पाणी वर आले. हां चला आता आपण पाय धुवून घेऊया. हे काय धुवून घ्या जर डोळ्याला पाणी लावून घ्या. धुवून घे की. काहीच पायावर धुवून घेतलं बघा. आता चला आपण जाऊया वर मंदिरात. तिथून पुढं मला मोबाईल अलाउड आहे की नाही माहीत नाही. बघू चला. कुठेही मंदिरात जावं आजकाल मोबाईल अलाउड नसते बघा.
मम्मी तर इकडे फोटो काढायला लागलेत बघा गाईस. गाईज मंदिरात कॅमेरा अलाउड आहे का नाही काय माहीत, मला तरी भीतीच वाटते बघा. असंच मी कॅमेरा घेऊन फिरते आणि मला म्हणते हो हो मॅडम कॅमेरा खाली करा. मग मला लगेच कसं तरी वाटते बाबा. तर गाईज बघा इकडनं कृष्णा आणि कोयना 2 नद्यांचा इकडनं संगम आहे आणि इकडनं कोल्हापूरहून आलेल्या पंचगंगा नदी जी आहे ना तिचे संगम इथं आहे बघा, तिकडून आलेली. चिदंबरेश्वर. तर गाय इकडं मी ऑर्डर केलं आहे बघा डोसा, आणि डोसा आमचा तयार व्हायला लागला बघा तिकडं. हे बघा दिसलं का. तर गाईज बघा डोसा आलेला आहे. तर मंडळी नरसोबावाडीतलं बघा दत्तगुरूंचं छान दर्शन पण झालं आणि मस्त नाश्ता वगैरे पण केलो. आता निघालोय बघा परत आम्ही सांगलीला. तर मंडळी बघा येताना देखील आम्हाला कृष्णा नदी लागली. काय नजारा बघा तुम्ही, वाव काय भारी आहे. मंडळी आता आम्ही आलोय बघा सांगलीमध्ये. आता आम्ही इथं सांगलीमध्ये गणपती मंदिरात जाणार आहे आणि आता आमचे हे मोबाईल घेऊन चाललेत म्हणतात तिकडचं काही मी शूट घेऊ शकत नाही. तर चला आता आम्ही जातो गणपती मंदिरात गणबाप्पांचं दर्शन घ्यायला. तर गाईज आपण आलोय बघा आता गणपती मंदिरात समोर. इथं पण आतमध्ये गेल्यावर बघा मोबाईल अलाउड नाही आहे. गेल्या वेळेस आले होते मी त्यावेळेस मोबाईल अलाउड नव्हता. तर मंडळी तुम्ही इथून दर्शन घेऊ शकता. आता आमच्या आहोंचा मोबाईल असता तर गणबाप्पाचं दर्शन नाही अगदी जवळनं दिलं असतं. माझ्या मोबाईलला एवढं झूम क्वालिटी नाही आहे गाईज. तर गाईज माझ्या मोबाईलला जेवढी झूम क्वालिटी आहे तेवढं मी झूम करून दाखवले बघा. तर इथून तुम्ही दर्शन घेऊ शकताय गणबाप्पाचं. मी आणि समृद्धी गेलतो बघा थोडीशी शॉपिंग करून आलो 15 ऑगस्टसाठी. फार काय नाही मार्केट फिरायलाच आम्हाला वेळ गेला. तर मंडळी आम्ही थोडीशी शॉपिंग केली बघा पुढे मार्केटमध्ये जाऊन आणि आता परत चालले बघा गणपती मंदिरात. तिथं आमच्या सासूबाई आणि सन्निधी बसलीत. तर गायचं आता आम्ही सांगलीतून डायरेक्ट मिरजला आलो बघा इकडे बहिणीच्या घरी, म्हणजे आमच्या आत्तीच्या घरी, पप्पांच्या बहिणीच्या घरी. मामाला दिले आमच्या चुलत बहिणीला बघा. तर आले बघा आणि भरपूर सारे खायला पण घेऊन आलो त्यासाठी. आता इकडं आहे बघा तिचं घर, ते बघा इथं आहे. तर मंडळी शेवटला आम्ही बहिणीकडे गेलो. तर बहिणीकडे जायलाच आम्हाला अगोदर वेळ झाला होता. आम्ही जवळजवळ 9-9:30 वाजता त्यांच्या घरी पोहोचलो होतो बघा. आणि अगोदरच उशीर झाल्यामुळे आम्ही काही जास्त वेळ सुरुवातीला गप्पा मारलो नाही. तेवढंच 1-2 मिनिटं बोलत बसलो आणि लगेच बघा जेवायलाच बसलो. तर बघा माझ्या बहिणीने किती छान जेवण बनवलं होतं माहिती आहे तुम्हाला. अगदी पंचपक्वान्नाच्या ताटासारखं भाज्या, चपाती, गोड सांजा, पापड, दही, कांदा आणि बरंच काही. मग सगळ्यांनी मिळून आम्ही गप्पा मारत छान जेवण केलं आणि थोडा वेळ गप्पा मारून बघा तिथून निघालो. गाईज हे बघा जिल्हाधिकारी कार्यालय, याला पण तिरंगा कलरनं किती छान सजवलंय बघा आज. तर गाईज आता आपण फायनली पोहोचले बघा जतमध्ये आणि जतमधली पण सजावट तुम्ही उद्याची बघू शकता 15 ऑगस्टची.
रात्रीचे वाजले 12:30. आम्ही आत्ता येऊन पोचले बघ जतमध्ये.